चिपळूणच्या वालोपे गणेशवाडी परिसरात वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीनं हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. नंदिनी पवार या नदीत कपडे धुत असताना अचानक मगरीनं त्यांचा पाय पकडला आणि त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. आईवर संकट ओढवल्याचं लक्षात येताच अवघी 10 वर्षांची मुलगी स्वर्णी धावत मदतीला आली. स्वर्णीनं आईचा हात घट्ट पकडला आणि पूर्ण ताकदीनिशी त्यांना मगरीच्या तावडीतून बाहेर खेचलं. चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे नंदिनी पवार यांची मगरीच्या हल्ल्यातून सुटका झाली. मात्र या हल्ल्यात नंदिनी पवार जखमी झाल्या असून त्यांच्यावर कामथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईला सोडायचं नाही एवढंच मनात होतं असा थरारक अनुभव स्वर्णीनं सांगितला. दरम्यान अवघ्या 10 वर्षांच्या स्वर्णीनं दाखवलेल्या धाडसाचं आणि प्रसंगावधानाचं परिसरातून कौतुक होत आहे. स्वर्णी भूपेंद्र पवार. आईने जो दगड पकडलेला ना, ज्या हाताने दगड पकडलेला तो हात खेचत होते मी. बर. आणि मग खेचल्यानंतर काय झालं? मगरीने मम्मीला सोडलं ना, तेव्हा मग मम्मी आणि मी वरती आलो. मग सगळ्या माणसांना बोलवली. तेव्हा कामत्यातल्या हॉस्पिटलमध्ये गेला. तू जेव्हा ही मगर आली तेव्हा मग तुला अचानक असं सुचलं की कसं, म्हणजे तुला धाडस कसं आलं आईला वाचवायचं म्हणून? अचानकच मगर आली ना. मग तुला भीती वाटली की नाही? वाटली. मग तरी बघितलंस? हो बघितलं. केवढी मोठी होती? मीडियम होती, काळसर रंगाची होती. पण आईला वाचवायचं म्हणून पुढे गेलीस ना? हो. ओके. कसं पकडलं होतं मगरीने? पाय पकडला होता? काय पाय पकडलेला? बाकीचं कोण नव्हतं तिथे त्यावेळेस? नाही. तुम्ही दोघीच होता? हो. तू ओढलंस त्यावेळी मगरीने पाय सोडला की कसं काय झालं त्यावेळी? जेव्हा मी ओढलं तेव्हा सोडले पाय. मम्मी आणि मी वरती आलो.